नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रो, पुढील 3 दिवस आणखीन पावसाचा जोर राहणार आहे. हा पाऊस शेतकरी मित्रो सध्या IMD मॉडेल आहे पुढील 3 दिवस 6, 7, 8 या तारखांना एकदम जोरदार पाऊस असा काही जिल्ह्यामध्ये दाखवत आहे. हा पाऊस 6, 7 आणि 8 या तारखांना मुंबई किनारपट्टी, तसेच सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, तसेच नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, संभाजीनगर या भागामध्ये एकदम जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहणार आहे. मुंबई साईड, मुंबई, नाशिक, पालघर, तसेच रत्नागिरी या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे. आणि नाशिक, तसेच संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, अकोला, अमरावतीचा काही भाग या भागामध्ये अति जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ही 6, 7 आणि 8 तारखेला राहणार आहे शेतकरी मित्र. तसेच बाकी जिल्ह्यामध्ये पाऊस तर राहणार आहे, पण पावसाच्या सर्वसाधारण ते जोरदार सरी राहणार आहेत बाकीच्या जिल्ह्यामध्ये. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान पाऊस हा एकदम अल्प राहणार आहे. पावसाचा खंड राहणार आहे 9 जुलै ते 30 जुलै या दरम्यान. तर शेतकरी मित्र सध्या ते 9 जुलै ते 16 जुलै या दरम्यान फक्त मुंबई किनारपट्टीला पाऊस राहणार आहे. आणि मराठवाड्यामध्ये देखील 8 दिवसांमध्ये फक्त 5 मिली असा पाऊस राहणार आहे. म्हणजे पाऊस नसल्याचा जमा असा पाऊस राहणार आहे. आणि विदर्भ साईडला देखील तीच परिस्थिती राहणार आहे. पाऊस नसल्याचं जमा राहणार आहे. एकदम 5 मिली असा पाऊस राहणार आहे. तसेच बाकीच्या जिल्ह्यामध्ये देखील एकदम नॉर्मल पाऊस हा पावसाच्या सरी राहू शकतात. 0.8 ते 0.7 अशा मिली पाऊस राहू शकतो. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र 16 जुलै ते 23 जुलै या दरम्यान देखील एकदम अल्प पाऊस जवळपास 1 हप्त्यामध्ये 7 दिवसामध्ये 0.5 मिली 5 मिली पाऊस राहणार आहे. म्हणजे हा पाऊस नसल्यातच जमा असा पाऊस राहणार आहे 23 जुलैपर्यंत. फक्त विदर्भ साईडला चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये 16 जुलै ते 30 जुलै दरम्यान 5 ते 10 मिली 1 हप्त्यामध्ये पाऊस राहणार आहे. म्हणजे पावसाच्या सरी थोड्या जास्त पडण्याची शक्यता आहे विदर्भ साईडला. तसेच 23 जुलै ते 30 जुलै या दरम्यान देखील तीच परिस्थिती आहे. एकदम नॉर्मल पाऊस राहणार आहे. एकदम नसला तर जमा असा पाऊस राहणार आहे. ते आपण एक क्रॉपिंग मॉडेलमध्ये पाहू शकता शेतकरी मित्र. 6 जुलै ते 2 जुलै ते 9 जुलैपर्यंत पाऊस हा मुंबई किनारपट्टी, नाशिक, तसेच संभाजीनगर, धुळे, अकोला, अमरावतीच्या काही भाग या भागामध्ये अति जोरदार ते मुसळधार पाऊस फक्त या भागामध्येच राहणार आहे. आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये पाऊस हा एकदम सर्वसाधारण ते नॉर्मल पाऊस असेल 9 जुलैपर्यंत राहणार होता. आणि 9 जुलै ते 16 जुलै या दरम्यान पाऊस हा एकदम कसलाच पाऊस नसल्यास जमा हा मॉडेल लगत आहे. एकदम पाऊस नॉर्मल राहणार आहे. नसल्याचा हा पाऊस जमा राहणार. पावसाचे प्रमाण एकदम अल्प राहणार आहे. फक्त नाशिक, नंदुरबार या भागामध्येच 9 तारखेला पावसाची शक्यता ही दाखवलेली आहे. तसेच शेतकरी मित्र 9 जुलै ते 16 जुलै ते 23 जुलै दरम्यान देखील महाराष्ट्रात कशाच प्रकारे पाऊस नाही. तसेच इकडे पाहिला असता 23 जुलै ते 30 जुलै दरम्यान देखील महाराष्ट्रात कसल्याच प्रकारे पाऊस नाही. हा पाऊस एकदम मायनर दाखवला. म्हणजे पाऊस हा 30 जुलैपर्यंत 9 जुलै ते 30 जुलै दरम्यान पावसाचा हा खंड राहण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्र 6 जुलै ते 9 जुलै या दरम्यान फक्त पाऊस हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये मुसळधार राहणार आहे. मुंबई किनारपट्टी, तसेच नाशिक या भागामध्ये, जळगाव, तसेच नांदेड, परभणी, संभाजीनगर, हिंगोली, तसेच अकोला, अमरावती या भागामध्ये 9 जुलैपर्यंत पावसाची जवळजवळ सर्वच मॉडेल पावसाचे चांगले संकेत देत आहेत. चांगला पाऊस राहणार आहे. आणि 9 जुलैपासून जवळजवळ महाराष्ट्रात कसल्याच प्रकारे बाष्पयुक्त ढग हे पावसाचे नाही. तर हा पाऊस 16 जुलैपर्यंत तरी कसलेच बाष्पयुक्त ढग हे महाराष्ट्रात 30 जुलैपर्यंत राहणार नाहीत. फक्त मुंबई किनारपट्टी या भागामध्ये फक्त पावसाचे ढग राहणार आहेत. आणि रोज हा पाऊस प्रत्येक दिवशी जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहील. परंतु काही जिल्ह्यातच नॉर्मल पावसाचा शिडकाव हा 30 जुलैपर्यंत होऊ शकतो. पावसाचे प्रमाण कमी राहील.
परंतु मुंबई किनारपट्टी, रत्नागिरी, तसेच सांगली, सातारा या भागामध्ये नॉर्मल पाऊस हा तर सर्वच मॉडेल हे 3 दिवस चांगल्या पावसाच्या संकेत आहेत. पण ते 3 दिवस हा पाऊस मुंबई, नाशिक, अहिल्यानगर या भागामध्ये, नाशिक या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे. आणि पुणे, सातारा, चिपळूण, कोल्हापूर या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये या 6 तारखेला सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या सरी राहणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हा पाऊस जवळजवळ आज 6 तारखेला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. अकोला, अमरावती या भागामध्ये देखील आज पाऊस हा 6 तारखेला राहणार आहे. तसेच हा पाऊस परत 7 तारखेला देखील पाहिला असता. 7 तारखेला काही जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहणार आहे. मुंबई किनारपट्टी, नाशिक, नंदुरबार तसेच जळगाव या भागामध्ये अतिजोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये देखील आज 7 तारखेला जोरदार पाऊस राहणार आहे. आणि सोलापूर, बार्शी, लातूर, बीड, पंढरपूर, अहिल्यानगर, बारामती या भागामध्ये 7 तारखेला सर्वसाधारण पावसाच्या सरी राहणार आहेत. पावसाचे प्रमाण हे कमी राहील. तसेच इकडे पाहिला असता 7 तारखेला पावसाचे प्रमाण परत बाकीच्या जिल्ह्यामध्ये कमीच राहणार आहे. फक्त अकोला, अमरावती, बर्मणपूर, जळगाव, नंदुरबार या भागामध्येच फक्त पावसाचा जोर राहणार आहे. तसेच 8 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो. 8 तारखेला देखील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगाव, खारगाव, बुरहानपूर या भागामध्ये अतिजोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे 7 तारखेला रात्री. तसेच 8 तारखेला देखील जळगाव, अकोला, बर्मणपूर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच नंदुरबार या भागामध्ये देखील 8 तारखेला जोरदार ते अतिजोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच 8 तारखेलाच हा पाऊस शेतकरी मित्रांनो अकोला, अमरावती या भागामध्ये 6 वाजेपर्यंत ते 7 वाजेपर्यंत अमरावती या भागामध्ये 8 तारखेला जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे. अचलपूर, अमरावती, आर्वी तसेच कोटला या भागामध्ये अतिजोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे. हा पाऊस 8 तारखेला रात्री देखील विदर्भ साईडला नागपूर, ससूर, कोटला, वर्धा, उमरखेडा, हिंगणघाट या भागामध्ये, भंडारा या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे 8 तारखेला रात्री. आणि परत रात्रभर हा पाऊस विदर्भ साईडला भंडारा, गोंदिया या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे. आणि 9 तारखेपासून शेतकरी मित्रांनो फक्त विदर्भ साईडलाच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्येच फक्त पावसाची शक्यता आहे. आणि इतर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात तसेच मध्य महाराष्ट्र, मुंबई, कोकण या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी होईल. आणि 9 जुलै ते 30 जुलैपर्यंत पाऊस हा पुन्हा कमीच राहणार आहे. फक्त मुंबई, पुणे या भागामध्ये, नाशिक या पट्ट्यामध्येच फक्त पावसाचा जोर राहील. तरी शेतकरी मित्र अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.